Hello everyone, welcome to this new lecture. In the previous lecture, we seen multiplication of two matrices. That concept is very useful for both in the computer and similarly in the mathematics. Okay, we have to perform the programs in C language or CPP language to implement the operation, that is multiplication of two matrices, similarly addition of two matrices, similarly subtraction of two matrices. Okay, त्यापैकी मल्टिप्लिकेशन ऑफ टू मॅट्रायसेस हे ऑपरेशन अतिशय महत्त्वाचं आहे. आपल्याला दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन इम्प्लिमेंट करणारा प्रोग्राम कॉम्प्युटरवर सी लँग्वेजमध्ये किंवा सीपीपी मध्ये किंवा व्हॉटएव्हर लँग्वेज त्या लँग्वेजमध्ये आपल्याला इम्प्लिमेंट करायचा आहे. शिवाय तो कन्सेप्ट आपल्या मॅथमॅटिक्सच्या दृष्टिकोनातून सुद्धा महत्त्वाचा आहे. ओके, नाउ इन दिस लेक्चर वी आर गोइंग टू सी some more important definitions which are useful in the topic solution of system of linear equations. Okay, आता solution of system of linear equation या टायटल मध्ये पण बऱ्याचशा डेफिनेशन्स आहेत. पहा, इक्वेशन कोणाला म्हणायचं, लिनियर इक्वेशन कोणाला म्हणायचं, सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन म्हणजे काय, सोल्युशन ऑफ सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन म्हणजे काय, या व अशा प्रकारच्या अनेक डेफिनेशन्स, इम्पॉर्टंट डेफिनेशन्स आपल्याला या लेक्चर मध्ये पाहायच्या आहेत. ओके, सिमिलरली दिलेली सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन सोडवण्यासाठी आपल्याला चार मेथड्स पाहायच्या आहेत. दॅट इज गॉस मेथड, गॉस जॉर्डन मेथड, जॅकोबीज मेथड अँड गॉस सिडेल इटरेटिव्ह मेथड्स. या चार मेथड्स पाहायच्या आहेत. त्या मेथड्स काय त्या पुढे होतीलच. तर या चार मेथड्स मध्ये ज्या काही टर्म्स आपल्याला भेटणार आहेत, ज्या काही टर्म्स आपल्याला यूज कराव्या लागणार आहेत, त्या सगळ्या टर्म्स आपण आजच्या या लेक्चरमध्ये डिफाइन करून घेणार आहोत. ओके, म्हणजे पुढे ज्या टर्म्स आपल्याला लागणार आहेत सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशनचं सोल्युशन काढण्यासाठी, किंवा हे जे टायटल ऑफ टॉपिक आहे ते म्हणजे काय आहे, पुढे ज्या काही टर्म्स आपल्याला भेटणार आहेत, ज्या काही टर्म्स आपल्याला लागणार आहेत, त्या सगळ्या टर्म्स आपण आज डिफाइन करणार आहोत. ओके, आजच्या लेक्चरमध्ये डिफाइन करणार आहोत. या सगळ्या टर्म्स, या सगळ्या डेफिनेशन्स ॲज पर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आर व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने या सगळ्या डेफिनेशन्स महत्त्वाच्या असतील. शिवाय या सगळ्या ज्या डिफाइनेशन आपण करणार आहोत, या सगळ्या ज्या काही टर्म्स आपण डिफाइन करणार आहोत, त्या सगळ्या आपल्या या सोल्युशन ऑफ सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन्स या टॉपिक मध्ये पुढे आपल्याला भेटणार आहेत. ओके, म्हणजे पुढे जे जे काही काही लागणार आहे ते सगळं आपण या पर्टिक्युलर लेक्चर मध्ये डिफाइन करून घेणार आहोत. ओके, सो लेट अस सी द इम्पॉर्टंट डेफिनेशन्स विच आर युजफुल इन द टॉपिक सोल्युशन ऑफ सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन्स. लेट अस सी definitions which are useful in the topic solution of system of linear equations. Okay, first definition, that is a linear equation. Linear equation. Okay, very simple definition. These all definitions are important. Linear equations. Okay, what do you mean by linear equations? Yes, linear equation म्हणजे काय बघूया, डिफाइन करूयात. an equation of the form, an equation of the form a1x1 plus a2x2 plus a3 into x3 plus dot 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 plus up to so on plus an into xn is equal to b1, where this a1 comma a2 a3 up to so on dash 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 an along with b1 are any real constants, is called as linear equation, is called as a linear equation. Okay, very simple definition. An equation of the form a1x1 plus a2x2 plus a3x3 plus up to so on plus an xn is equal to b1, where this a1 a2 a3 up to so on an along with b1 are any real constants, is called as a linear equation. Okay, म्हणजे ह्या टाइपचं जे काही इक्वेशन आहे ह्याच्यामध्ये a1 a2 a3 up to so on an along with b1 हे सगळे काय आहेत, कॉन्स्टंट आहेत, रियल कॉन्स्टंट आहेत. म्हणजे ते मे बी पॉझिटिव्ह असतील किंवा मे बी निगेटिव्ह असतील किंवा मे बी झिरो असतील, कोणतेही त्यांच्या व्हॅल्यू असतील. आणि a1 a2 up to so on an सोडून जे काही दिसतंय x1 x2 x3 up to so on xn हे सगळे काय आहेत, व्हेरिएबल्स ऑफ द इक्वेशन आहेत. ओके, हे सगळे व्हेरिएबल्स ऑफ द इक्वेशन आहेत.
या टाईपचे जे इक्वेशन आहे की ज्याच्यामध्ये a1 अप टू an अलॉंग विथ b1 हे सगळे कॉन्स्टंट आहेत आणि x1 अप टू x1 x2 x3 अप टू सो ऑन xn हे सगळे व्हेरिएबल्स आहेत. ना व्हॉट इज द ऑब्झर्वेशन, सगळ्या व्हेरिएबलची जर आपण पॉवर बघितली, सगळ्या व्हेरिएबलची जर आपण डिग्री बघितली, तर सगळ्या व्हेरिएबलची डिग्री किती आहे, 1 आहे. ओके, सगळ्या व्हेरिएबलची डिग्री ही 1 आहे. या टाईपचं जे इक्वेशन असेल त्या इक्वेशनला आपण लिनियर इक्वेशन असं म्हणतो. लिनियर म्हणजे डिग्री 1 असेल, नावाचं डेफिनेशन आहे, लक्षात येत आहे. म्हणजे डिग्री 1 म्हणजे एखादं इक्वेशन लिनियर इक्वेशन असेल तर त्याच्यामध्ये व्हेरिएबल्स किती असावेत याच्यावर बंधन नाहीये. मात्र जेवढे काही व्हेरिएबल्स असतील ते सगळे लिनियर असले पाहिजेत, म्हणजे त्या सगळ्या व्हेरिएबलची डिग्री ही 1 असली पाहिजे. अशा टाईपचं जे काही इक्वेशन आहे दॅट पर्टिक्युलर इक्वेशन इज कॉल्ड एज अ लिनियर इक्वेशन. फॉर एक्झाम्पल, सपोज इफ आय कन्सिडर वन एक्झाम्पल, that is x1 plus 2 x2 minus x3 plus x4 is equal to suppose 4. What is the observation? हे कसलं इक्वेशन आहे, नंबर ऑफ व्हेरिएबल्स किती आहेत, x1 x2 x3 आणि x4 हे 4 व्हेरिएबल्स आहेत. जेवढे काही व्हेरिएबल्स आहेत त्या सगळ्यांची डिग्री किती आहे, ऑफकोर्स 1 आहे. म्हणजे हे जे इक्वेशन आहे त्याला आपण लिनियर इक्वेशन असं म्हणू शकतो. ओके, सिमिलरली इफ आय कन्सिडर अनदर एक्झाम्पल, दॅट इज x प्लस 5 टाइम्स y minus 6 times z is equal to -4. What is the observation now? Okay, हे पण इक्वेशन कसलं आहे, ऑफकोर्स लिनियर आहे. व्हेरिएबल्स कोणते त्याच्यामध्ये, x y आणि z हे व्हेरिएबल्स आहेत. त्या सगळ्या व्हेरिएबलची डिग्री प्रत्येकी 1 असल्यामुळे हे जे इक्वेशन आहे त्याला आपण लिनियर इक्वेशन असं म्हणू शकतो. ओके, असं कोणतं एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता. म्हणजे लिनियर इक्वेशन मध्ये व्हेरिएबल्स किती असावेत यांच्या संख्येला बंधन नाहीये. आता जेवढे काही व्हेरिएबल्स असतील ते सगळेच्या सगळे लिनियर असले पाहिजेत. -x1 plus x2 minus x3 plus 4 times x4 is equal to suppose -6. हे सुद्धा कसलं आहे, लिनियर इक्वेशन आहे. गेटिंग दिस? ओके, म्हणजे an equation of the form a1 x1 plus up to so on an xn is equal to b1 where a1 a2 a3 up to so on an along with b1 are constants is called as a linear equation. Getting this? Okay, now next one, next definition, that is a system of linear equations. Okay, very simple definition. These all definitions are important as per exam point of view. त्याच्यामुळे व्यवस्थित लक्षात घ्या, सगळ्या डेफिनेशन पाठ करा. सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन काय बघूयात. व्हेरी सिंपल डेफिनेशन, ए फायनाइट सेट ऑफ लिनियर इक्वेशंस is called as system of linear equations. Okay, very simple definition. What is the definition? A finite set of linear equations is called as a system of linear equations. Okay, म्हणजेच system of linear equation म्हणजे काय, a finite set of linear equation म्हणजेच लिनियर इक्वेशनचे फायनाइट नंबर ऑफ इक्वेशन्स असतील. फायनाइट, इनफायनाइट नाही. फायनाइट म्हणजे काउंटेबल, 2 असतील, 3 असतील, 4 असतील, 5 असतील, 10 असतील, व्हॉट इट मे बी. जी काही इक्वेशनची संख्या आहे ती काउंटेबल असली पाहिजे, फायनाइट असली पाहिजे, मर्यादित असली पाहिजे. अशा सगळ्या लिनियर इक्वेशनचा जो काही सेट असेल दॅट सेट इज कॉल्ड एज अ सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन्स. ओके, फॉर एक्झाम्पल, सपोज इफ आय कन्सिडर एनी एक्झाम्पल हियर. समजा एखादा एक्झाम्पल बघतो, एक्झाम्पल बघितल्यानंतर आयडिया डिटेल समजेल. फॉर एक्झाम्पल, सपोज okay, if I consider this particular equation, x1 plus x2 plus x3 is equal to 4, suppose. Similarly, -2 times x1 plus 4 times x2 minus 2 times x3 is equal to 6, suppose. And similarly, suppose this is equation x1 minus 2 x2 plus 5 times x3 is equal to 0, suppose. Okay, now what is the observation? यातलं मी हे इक्वेशन कन्सिडर केलं, x1 plus x2 plus x3 is equal to 4. What is this? हे इक्वेशन कसलं आहे? ओके, 3 व्हेरिएबल्स आहेत, प्रत्येक व्हेरिएबलची डिग्री 1 आहे, म्हणजे हे इक्वेशन कसं आहे? लिनियर आहे. सिमिलरली दुसरं इक्वेशन जर कन्सिडर केलं, -2x1 plus 4x2 plus -2 times x3 is equal to 6, हे पण कसलं आहे? लिनियर आहे, डिग्री 1 वाला आहे. सिमिलरली तिसरं जर इक्वेशन मी कन्सिडर केलं ते सुद्धा लिनियर आहे. ओके, नाउ हे जे 3 लिनियर इक्वेशन्स आहेत, जेव्हा या तिन्ही इक्वेशनचा आपण एकत्रितपणे विचार करतो, देन दॅट पर्टिक्युलर सेट ऑफ फायनाइट लिनियर इक्वेशन्स इज कॉल्ड एज अ
सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन्स. ओके, म्हणजे ऑफकोर्स या तिन्ही इक्वेशनचा जेव्हा आपण स्वतंत्रपणे विचार करतो तेव्हा ते काय आहे, प्रत्येक लिनियर इक्वेशन्स आहेत. मात्र या सगळ्या लिनियर इक्वेशनचा जेव्हा आपण एकत्रितपणे विचार करतो देन दॅट फॉर्म्स अ सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन्स. ओके, म्हणजे या इक्वेशनचा जेव्हा आपण एकत्रितपणे विचार करतो तेव्हा त्या पर्टिक्युलर सेट ऑफ फायनाइट लिनियर इक्वेशन्सला आपण सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन्स असं म्हणतो. गेटिंग दिस? देअरफॉर ही जी इक्वेशन नंबर 1 मी बोललेलो आहे, म्हणजे इथे वोमन 1 दिलेला आहे, ही वोमन 1 जी आहे दॅट इज नथिंग बट द सिस्टीम ऑफ 3 लिनियर इक्वेशन्स. ओके, दिस इज नथिंग बट द सिस्टीम ऑफ 3 लिनियर इक्वेशन्स. ओके, इक्वेशनची संख्या किती आहे? 3 आहे. 3 लिनियर इक्वेशन्स इन 3 व्हेरिएबल्स. इन 3 व्हेरिएबल्स. ठीक आहे, म्हणजे x1 x2 x3 हे 3 काय आहेत? व्हेरिएबल्स आहेत. म्हणजे दिस फॉर्म्स अ सिस्टीम ऑफ 3 लिनियर इक्वेशन्स इन 3 व्हेरिएबल्स. ही जी आता लिहिलेली आहे ती सिस्टीम ऑफ 3 लिनियर इक्वेशन्स इन सिस्टम ऑफ 3 linear equations in 3 variables किंवा in 3 unknowns आहे. Getting this? This is the simple definition of a system of linear equation. That is a finite set of linear equations is called as a system of linear equations. Okay. Now let us see second example. Second example. Yes. व second दुसरा example बघूयात. If I consider this one, x plus y plus 2 times z minus 4 times w is equal to 4 suppose. Similarly second equation consider करतो, minus 2y plus 3z plus w is equal to 6 suppose. And similarly तिसरा एखादा equation consider करतो, that is x plus 2y minus 5 times w is equal to minus 2 suppose. What is the observation? हे प्रत्येक इक्वेशन स्वतंत्रपणे मी बघितलं तर कसं आहे, लिनियर आहे. व्हॉट आर द व्हेरिएबल्स? व्हेरिएबल्स कोणकोणते आहेत? एक्स, वाय, झेड आणि डब्ल्यू हे 4 व्हेरिएबल्स आहेत. या चारही व्हेरिएबल्सची प्रत्येक इक्वेशन मध्ये डिग्री किती आहे? 1 आहे. म्हणजे हे प्रत्येक इक्वेशन हे लिनियर इक्वेशन आहे. त्यामुळे या प्रत्येक लिनियर इक्वेशनचा जेव्हा आपण एकत्रितपणे विचार करतो दॅट इज अ फायनाइट सेट ऑफ दीज लिनियर इक्वेशन्स इज नथिंग बट दिस फॉर्म्स अ सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन्स. ही म्हणजेच काय? द सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन्स आहेत. याच्यामध्ये नंबर ऑफ इक्वेशन्स किती आहेत? 3 आहेत. आणि नंबर ऑफ व्हेरिएबल्स किती आहेत? 4 आहेत. कोणते? एक्स, वाय, झेड अँड डब्ल्यू. देअरफॉर दिस फॉर्म अ सिस्टीम ऑफ 3 लिनियर इक्वेशन्स. 3 लिनियर इक्वेशन्स इन व्हेरिएबल्स किती आहेत? डेफिनेटली 4 आहेत. इन 4 variables. Okay, therefore this forms a system of 3 linear equations in 4 variables. ठीक आहे, म्हणजे सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन्स मध्ये इक्वेशन्स किती असावेत? बंधन नाही. व्हेरिएबल्स किती असावेत? बंधन नाही. फक्त जेवढे काही व्हेरिएबल्स आहेत ते सगळे लिनियर असले पाहिजे. त्या सगळ्यांची डिग्री ही एकच असली पाहिजे, डिग्री 1 असली पाहिजे. आणि शिवाय जेवढे काही इक्वेशन्स आहेत ते फायनाइट असले पाहिजेत, काउंटेबल असले पाहिजेत. ओके, दॅट इज द सिस्टम डेफिनेशन ऑफ अ सिस्टम ऑफ अ लिनियर इक्वेशन्स. नाउ वी हॅव टू सी नेक्स्ट डेफिनेशन, दॅट इज अ सोल्युशन ऑफ अ लिनियर इक्वेशन्स. ओके, सिंपल डेफिनेशन. या सगळ्या डेफिनेशन्स ॲज पर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वाच्या आहेत. शिवाय या सगळ्या डेफिनेशन्स आपल्याला पुढे भेटणार आहे. सगळे वर्ड्स आपल्याला पुढे भेटणार आहेत. ठीक आहे, पुढची डेफिनेशन असेल सोल्युशन ऑफ ए लिनियर इक्वेशन. सोल्युशन ऑफ ए लिनियर इक्वेशन. ओके, सिंपल डेफिनेशन. आता सोल्युशन ऑफ ए लिनियर इक्वेशन म्हणजे काय? नो डाऊट आपल्याला माहिती आहे पहा, ही सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन. समजा इथं 1 नंबर आहे. समजा ही सिस्टम ऑफ हे जे लिनियर इक्वेशन आहे x1 प्लस 2x2 मायनस x3 प्लस x4 इक्वल टू 4, हे लिनियर इक्वेशन तुम्हाला सोडवायचं आहे. हे लिनियर इक्वेशन तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. म्हणजे याचं सोल्युशन काढायचं आहे. म्हणजे आपण काय करत असतो? येस, वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यूज ऑफ द व्हेरिएबल्स x1, x2, x3 अँड x4 सो दॅट द गिवन इक्वेशन इज सॅटिस्फाईड. ओके, म्हणजे व्हेरिएबल्सच्या अशा व्हॅल्यूज आपल्याला काढायच्या आहेत की ज्या व्हॅल्यूज दिलेल्या इक्वेशन मध्ये पुटअप केल्यानंतर दिलेले इक्वेशन हे सॅटिस्फाय झालं पाहिजे. हा कन्सेप्ट म्हणजेच काय? डेफिनेशन ऑफ अ सोल्युशन ऑफ अ लिनियर इक्वेशन. ओके, काय डेफिनेशन तयार होईल? येस, सिंपल डेफिनेशन. काय तयार होईल? आपल्याला 8th स्टँडर्ड मध्ये किंवा 7वी 8वी मध्ये कुठेतरी डेफिनेशन झालेली आहे. सेम डेफिनेशन. सोल्युशन ऑफ ए लिनियर इक्वेशन काय असेल? ए सिक्वेन्स ऑफ रियल नंबर्स
S1, S2, S3 up to so on Sn, which satisfies the given equation, the given linear equation म्हणलं तरी चालेल, the given linear equation is called as solution of a linear equation. ठीक है, simple definition. A sequence of real numbers S1, S2, S3 up to so on Sn which satisfies the given linear equation. दिलेलं linear equation satisfy करणारे जे काही रियल नंबर्स S1, S2, S3 up to so on Sn असतील त्या रियल नंबरच्या सिक्वेन्सला आपण दिलेल्या लिनियर इक्वेशनचं सोल्युशन असं म्हणतो. आता सॅटिस्फाय झालं पाहिजे म्हणजे काय, इफ आय पुट द व्हॅल्यूज ऑफ द व्हेरिएबल्स सक्सेसिव्हली ॲज S1, S2, S3 up to so on Sn in the given linear equation, then the given equation must be satisfied. सॅटिस्फाय झालं पाहिजे म्हणजे काय, LHS इक्वल टू RHS जर येत असेल तर त्या पर्टिक्युलर सिक्वेन्स ऑफ रियल नंबर्स आपण दिलेल्या लिनियर इक्वेशनचं सोल्युशन आहे असं म्हणतो. ओके, सिंपल डेफिनेशन लक्षात येत आहे. जेव्हा आपण पुढे एक्झाम्पल सोडवणार आहोत तेव्हा डेफिनेशन अजून क्लिअर होईल. पुढची डेफिनेशन असेल सोल्युशन ऑफ सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन्स. सोल्युशन ऑफ सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन्स. ओके, काय डेफिनेशन आहे बघूया. सिंपल डेफिनेशन, ए सिक्वेन्स ऑफ रियल नंबर्स. व्हेरी सिंपल डेफिनेशन, a sequence of real numbers S1, S2, S3 dash 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 up to so on Sn which satisfies every linear equation of the system of linear equation simultaneously. That word is important. Simultaneously is called as a solution of system of linear equations. Okay, very simple definition. Solution of system of linear equation. What is definition? See here first, very simple thing. A sequence of real numbers S1, S2, S3 up to so on Sn which satisfies every linear equation. Okay, which satisfies every linear equation of the system of linear equations simultaneously is called as a solution of system of linear equation. म्हणजे काय, तर अशी सिक्वेन्स ऑफ रियल नंबर की जी दिलेल्या सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन मधलं प्रत्येक इक्वेशन सॅटिस्फाय करत असेल. प्रत्येक इक्वेशन सॅटिस्फाय करत असेल त्या पर्टिक्युलर सिक्वेन्स ऑफ रियल नंबर्सला आपण दिलेल्या सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशनचं सोल्युशन आहे असं म्हणतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज आता ही सिस्टीम मी कन्सिडर केली, समजा इक्वेशन नंबर 2 ही जी नंबर 2 ची सिस्टीम कन्सिडर केली. व्हॉट इज ऑब्झर्वेशन, ही काय आहे तर सिस्टीम ऑफ 3 लिनियर इक्वेशन्स इन 4 व्हेरिएबल्स. ओके, ही सिस्टीम ऑफ 3 लिनियर इक्वेशन्स इन 4 व्हेरिएबल्स आपल्याला सॉल्व्ह करायचे म्हणजे याचं आपल्याला सोल्युशन काढायचंय. सोल्युशन काढायचं म्हणजे काय करायचंय तर या सिस्टीम मध्ये असणाऱ्या व्हेरिएबल्सच्या आपल्याला किमती काढायच्या आहेत. अशा किमती काढायच्या आहेत की ज्या किमती आपण या सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन मध्ये पुटअप केल्या तर दिलेली सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन सॅटिस्फाय होईल. ठीक आहे, म्हणजेच या 4 व्हेरिएबल्सच्या अशा व्हॅल्यूज आपल्याला काढायच्या आहेत की ज्या व्हॅल्यूज आपण सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन मधल्या प्रत्येक इक्वेशन मध्ये टाकलं तर प्रत्येक इक्वेशन सॅटिस्फाय झालं पाहिजे. एकही इक्वेशन सॅटिस्फाय होत नाही असं व्हायला नकोय. सगळे इक्वेशन सॅटिस्फाय झाले पाहिजेत, एकाच वेळेस सॅटिस्फाय झाले पाहिजेत. असा जो काही सेट ऑफ रियल नंबर्स असेल दॅट सेट ऑफ रियल नंबर्स इज कॉल्ड एज अ सोल्युशन ऑफ सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन. गेटिंग दिस? ओके, सेट ऑफ रियल नंबर्सला आपण सोल्युशन ऑफ सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन्स असं म्हणत असतो. ओके, नेक्स्ट डेफिनेशन, दॅट इज इम्पॉर्टंट डेफिनेशन, व्हेरी सिंपल डेफिनेशन, दॅट इज ऑफ अ सोल्युशन सेट.
सोल्युशन सेट. जेव्हा आपण सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशनला सोल्युशन काढणार आहोत तेव्हा सोल्युशन काढायचंय म्हणजे काय करायचंय त्याच्या डेफिनेशन आता आपण इथं बघितलेले आहेत. ओके, सोल्युशन सेट व्हेरी सिंपल डेफिनेशन. नावाचं डेफिनेशन आहे पहा, ए सेट ऑफ all solutions, a set of all solutions of given system of linear equations, system of linear equations is called as a solution set. Okay, very simple definition. Solution set म्हणजे काय, दिलेल्या सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशनचे जेवढे काही सोल्युशन्स आहेत त्या सगळ्या सोल्युशनचा जो काही सेट आहे दॅट सेट इज कॉल्ड एज अ सोल्युशन सेट. ओके, म्हणजे द सेट ऑफ ऑल पॉसिबल सोल्युशन्स. ओके, द सेट ऑफ ऑल पॉसिबल सोल्युशन्स ऑफ द गिवन सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन्स इज कॉल्ड एज अ सोल्युशन सेट. इट इज denoted by the symbol capital S. Okay, capital S denotes the solution set. Solution set म्हणजे काय, दिलेल्या सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशनचे जेवढे काही पॉसिबल सोल्युशन्स आहेत त्या सगळ्या पॉसिबल सोल्युशनचा आपण एक सेट लिहिणार म्हणजे कर्ली ब्रॅकेट मध्ये इन्क्लोज करणार. दॅट सेट इज कॉल्ड एज अ सोल्युशन सेट. दॅट इज डिनोटेड बाय द सिम्बॉल कॅपिटल एस. देअरफॉर दॅट इज कॅपिटल एस म्हणजे सोल्युशन सेट इज इक्वल टू काय असेल, सेट ऑफ ऑल सोल्युशन्स. आता इथं सोल्युशन सेट मध्ये व्हेरिएबल्स येणार नाहीत पहा, x1 x2 x3 अप टू सो ऑन xn हे व्हेरिएबल्स येणार नाहीयेत. त्याच्यामध्ये काय येणार आहेत, त्या व्हेरिएबलच्या आपण काढलेल्या किमती येणार आहेत. म्हणजे कोणत्या असतील, s1 s2 s3 यांना आपण सोल्युशन आहे असं म्हणतो. ठीक आहे, s1 s2 s3 अप टू सो ऑन sn यांना आपण सोल्युशन ऑफ सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन असं म्हणतो. त्या सगळ्या सोल्युशनचा जर आपण सेट लिहिला दॅट फॉर्म्स अ सोल्युशन सेट. ओके, म्हणजे दिलेल्या सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशनचा सगळ्या सोल्युशनचा जो काही सेट असेल दॅट सेट इज कॉल्ड एज अ सोल्युशन सेट. गेटिंग दिस? ओके, व्हेरी सिंपल डेफिनेशन. हे सोल्युशन सेट ऑफ द सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन आपल्याला काढायचे आहेत. सोल्युशन सेट काढायचा आहे म्हणजे काय करायचं, सगळ्या सोल्युशनचा आपण एक सेट लिहिणार, त्या सेटलाच आपण सोल्युशन सेट असं म्हणणार. ओके, नेक्स्ट डेफिनेशन, दॅट इज इम्पॉर्टंट डेफिनेशन, दॅट इज अ consistent system of linear equations. Okay, very simple definition. हे सगळे शब्द आपल्या गॉस मेथडच्या अल्गोरिदम मध्ये किंवा गॉस जॉर्डनच्या मेथडच्या अल्गोरिदम मध्ये येणार आहे. आपल्याला दिलेली सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन सोडवायची आहे गॉस मेथडने किंवा गॉस जॉर्डन मेथडने आहे, तेव्हा हे सगळे शब्द आपल्याला त्या अल्गोरिदम मध्ये येणार आहेत. ते सगळे पुढे येणार आहेत, ते आपण अगोदरच डिफाइन करून घेत आहोत. ओके, कन्सिस्टंट सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन्स. ओके, व्हेरी सिंपल डेफिनेशन. द सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन इज सेड टू बी कन्सिस्टंट. डिफाइन कंसिस्टंट सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन असा एक क्वेश्चन येऊ शकतो. डेफिनेशन काय बघूयात. द सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन्स, ऑल द थिओरिटिकल कन्सेप्ट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. हेच पुढे आपल्याला बघायचं आहे, हे सगळे पुढे आपल्या भेटीला येणार आहेत. The system of linear equations is said to be, or is called as, is said to be consistent if it possess किंवा if it have at least one solution. At least, L-E-A-S-T, not L-I-S-T. At least one solution. Okay, simple definition. Consistent system of linear equation म्हणजे काय? The given system of linear equations is said to be consistent if it possess at least one solution किंवा if it have at least one solution. जर दिलेल्या सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशनला कमीत कमी एक तरी सोल्युशन एक्झिस्ट असेल. ओके, जर दिलेल्या सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन्सला कमीत कमी एक तरी सोल्युशन एक्झिस्ट असेल तर त्या सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशनला आपण
कन्सिस्टंट सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन्स असं म्हणणं आहे. ठीक आहे. आता सोल्युशन एक्झिस्ट असतंय, ते युनिक असतंय का इन्फायनाइटली मेनी असतंय का झिरो असतंय, ते आपल्याला पुढे जेव्हा आपण ते अल्गोरिदम पाहणार आहोत तेव्हा ते समजेलच. फक्त आपण काय बघतो इथे, कन्सिस्टंट सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन कुणाला म्हणायचं. येस, द सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन्स इज सेड टू बी कन्सिस्टंट इफ इट पजेस ऍट लीस्ट वन सोल्युशन. सोल्युशन काय आहे घेणं देणं नाहीये. ओके, सोल्युशन कसला आहे का त्याचा विचार करायचा नाहीये. जर दिलेल्या सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशनला कमीत कमी एक जरी सोल्युशन एक्झिस्ट असेल तर त्या पर्टिक्युलर सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशनला आपण कन्सिस्टंट सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन असं म्हणणार. गेटिंग दिस? ओके, व्हेरी सिंपल डेफिनेशन. पुढची डेफिनेशन असेल इनकन्सिस्टंट, IN- consistent, inconsistent system of linear equations. Okay, इनकन्सिस्टंट सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन्स. इनकन्सिस्टंट शब्द एकच लिहा, जोडून लिहा, किंवा इन डॅश कन्सिस्टंट असंही लिहिला तरी चालू शकतो. ठीक आहे. इनकन्सिस्टंट, इन वेगळा आणि कन्सिस्टंट वेगळा असं लिहू नका, दोन्हीच्या मध्ये डॅश टाका, अर्थ बदलेल. किंवा इनकन्सिस्टंट एकत्रित लिहिला तरी चालेल. इनकन्सिस्टंट सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन. व्हॉट इज डेफिनेशन? ए सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन इज सेड टू बी इनकन्सिस्टंट इफ किंवा दी सिस्टीम of linear equations which is not consistent is called as inconsistent system of linear equation. Okay, simple definition. The system of linear equation which is not consistent, अशी सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन जी कन्सिस्टंट नाही, कन्सिस्टंट नसणाऱ्या सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशनला आपण इनकन्सिस्टंट सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन असं म्हणणार आहोत. ओके, आता कन्सिस्टंट नाही म्हणजे काय अगोदर आपण बघितले पहा. कन्सिस्टंट सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन डेफिनेशन बघितले. दिलेली सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन कन्सिस्टंट आहे असं आपण कधी म्हणणार, जेव्हा त्या सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशनला काही ना काहीतरी सोल्युशन एक्झिस्ट असेल तेव्हा त्या सिस्टीमला आपण कन्सिस्टंट सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन असं म्हणणार. आणि जर दिलेल्या सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन्सला काहीच सोल्युशन एक्झिस्ट नसेल, ओके, जर दिलेल्या सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशनला काहीच सोल्युशन एक्झिस्ट नसेल म्हणजे त्याला सोल्युशनच अस्तित्वात नसेल तर त्या पर्टिक्युलर सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशनला आपण इनकन्सिस्टंट सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन असं म्हणणार. ठीक आहे. द सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन्स विच इज नॉट कन्सिस्टंट इज कॉल्ड एज अ इनकन्सिस्टंट सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन असं म्हणता येईल. किंवा दॅट इज द सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन, द सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन्स विच डज नॉट पजेस असं लिहिलं तरी चालेल. विच डज नॉट पजेस म्हणा, हॅव म्हणा, व्हॉट इट मे बी, विच डज नॉट पजेस any solution is called as a inconsistent system of linear equation. जर दिलेल्या सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशनला काहीच सोल्युशन एक्झिस्ट नसेल तर त्या सिस्टीमला आपण इनकन्सिस्टंट सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन असं म्हणणार आहोत. ठीक आहे. म्हणजे जी सिस्टीम कन्सिस्टंट नसते तिला म्हणायचं इनकन्सिस्टंट सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन. गेटिंग दिस? ओके, हे सगळे वर्ड्स आपल्या भेटीला पुढे अल्गोरिदम मध्ये येणार आहे. जे जे पुढे लागणार आहे ते सगळं आपण अगोदरच डिफाइन करून घेत आहोत. ठीक आहे. नेक्स्ट डेफिनेशन दॅट इज ऑफ होमोजिनियस. दीज आर ऑल इम्पॉर्टंट डेफिनेशन्स. डिफाइन साठी सेपरेटली 2-2 मार्कासाठी विचारू शकतात. होमोजिनियस सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन्स. होमोजिनियस सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन्स. ओके, डेफिनेशन्स काय बघूयात. व्हेरी सिंपल डेफिनेशन. होमोजिनियस सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन. द गिवन सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन इज सेड टू बी होमोजिनियस. द गिवन सिस्टीम किंवा द सिस्टीम ऑफ गिवन नको, द सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन्स, द सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन्स is said to be किंवा is called as काही म्हणू शकता, is said to be
homogeneous if the constant present on RHS right hand side, RHS of each equation of system of linear equations, system of linear equations is 0, is 0. Okay, very simple definition. Homogeneous system of linear equation. What is definition? The system of linear equations is said to be homogeneous. Okay, the system of linear equations is said to be homogeneous. Kadi, if the constant which is present on RHS of each equation of the system of linear equations is 0. जर दिलेल्या सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन्स मधल्या प्रत्येक लिनियर इक्वेशनची RHS जर 0 असेल तर त्या पर्टिक्युलर सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशनला होमोजिनियस सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन्स असं म्हणतात. ओके, व्हेरी सिंपल स्ट्रेट फॉरवर्ड डेफिनेशन. If RHS of each equation of the system of linear equations is a 0, then that particular system of linear equation is called as a homogeneous system of linear equations. ठीक आहे, getting this? म्हणजे दिलेल्या सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशनच्या RHS चा प्रत्येक कॉन्स्टंट जर 0 असेल तर त्या सिस्टमला आपण होमोजिनियस सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन असं म्हणणार. फॉर एक्झाम्पल, सपोज इफ आय कन्सिडर दिस पर्टिक्युलर सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन दॅट इज x plus y plus z is equal to 0. सिमिलरली सेकंड इक्वेशन कन्सिडर करतो minus 2x plus y minus 2z is equal to 0. Similarly, 4x plus 5y minus 6z, whatever it may be, the equation is equal to 0. What is your observation? Yes, प्रत्येक इक्वेशन जर सेपरेटली आपण विचार केला तर ते कसला आहे, डिग्री 1 वाला आहे. म्हणजे प्रत्येक इक्वेशन हे लिनियर आहे. जेव्हा आपण या सगळ्या इक्वेशनचा एकत्रितपणे विचार करणार तेव्हा ती काय तयार होणार, सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन्स. आणि या सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन्स मधली व्हॉट इज युअर ऑब्झर्वेशन, प्रत्येक RHS ला असणारा जो काही कॉन्स्टंट आहे, प्रत्येक इक्वेशनच्या RHS ला असणारा जो काही कॉन्स्टंट आहे तो 0 आहे. देयरफॉर दिस इज नथिंग बट system, homogeneous system of linear equations. That is a homogeneous system of 3 linear equations in 3 variables. Getting this? म्हणजे 3 इक्वेशन्स आणि 3 व्हेरिएबल्स मध्ये असणारी ही होमोजिनियस सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन आहे. सपोज आय कन्सिडर अनदर एक्झाम्पल, -x1 plus 3 times x2 plus x3 minus 4 times x4 is equal to 0. Suppose 2x3 plus x4 is equal to 0. Suppose minus 3 times x2 plus 4 times x3 plus x4 is equal to 0. Suppose what is the observation? Yes, या प्रत्येक इक्वेशन हे लिनियर आहे. या 3 लिनियर इक्वेशनचा एकत्रितपणे विचार केला तर ही सिस्टीम तयार होते. आणि या सिस्टीम मधलं व्हॉट इज ऑब्झर्वेशन, या सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन मधली RHS ची प्रत्येक टर्म म्हणजे RHS ला असणारा कॉन्स्टंट हा 0 आहे. देयरफॉर दिस इज नथिंग बट द सिस्टीम ऑफ कोर्स होमोजिनियस सिस्टीम ऑफ 3 लिनियर इक्वेशन्स इन 4 व्हेरिएबल्स. ओके, 3 लिनियर इक्वेशन्स आणि 4 व्हेरिएबल्स मध्ये असणारी ही homogeneous system of linear equation आहे. Getting this? Okay, very simple definition, that is a homogeneous system of linear equations. Okay, next definition now. Next definition, that is a non-homogeneous. Very simple definition. Everyone getting this? प्रत्येकाला समजतंय का? Very simple definition. These all definitions are important as per exam point of view. Non-homogeneous system of linear equations. System of linear equations. Okay, काय असेल डेफिनेशन? नावाचं डेफिनेशन आहे पहा, होमोजिनियस सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन्स म्हणजे काय आता आपण बघितलं. त्याच्या एक्झॅक्ट कॉन्ट्रास्ट, दॅट इज डेफिनेशन ऑफ अ नॉन होमोजिनियस सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन. काय असेल? येस,
the system of linear equation which is not homogeneous. Okay, the system of linear equations which is not homogeneous is called as non-homogeneous system of linear equations. Okay, अशी सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन्स की जी होमोजिनियस नाही त्या सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशनला आपण नॉन होमोजिनियस सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन असं म्हणणार. आता सिस्टीम होमोजिनियस आहे म्हणजे काय, आरएचएसला असणारा प्रत्येक कॉन्स्टंट इक्वल टू 0 असेल तर त्याला आपण होमोजिनियस सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन असं म्हणतो. आणि जर आरएचएसला असणाऱ्या कॉन्स्टंट एखाद्या तरी इक्वेशनचा आरएचएसला असणारा कॉन्स्टंट हा नॉन झिरो असेल तर ती सिस्टीम होमोजिनियस होणार नाही. आणि जी सिस्टीम होमोजिनियस नसेल तिला आपण काय म्हणणार, नॉन होमोजिनियस सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशंस. ठीक आहे, द सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन इज सेड टू बी नॉन होमोजिनियस इफ इट इज नॉन होमोजिनियस इफ इट इज नॉट होमोजिनियस. जी सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन ही होमोजिनियस नसते तिला आपण नॉन होमोजिनियस सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, सपोज इफ आय कन्सिडर एक्झाम्पल, ओके, फॉर एक्झाम्पल सपोज एक्झाम्पल नंबर 1, सपोज एखादा एक्झाम्पल मी कन्सिडर करतो. लक्षात आहे डेफिनेशन काय आहे, होमोजिनियस नसणाऱ्या सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशनला आपण नॉन होमोजिनियस असं म्हणतोय. ठीक आहे, सपोज x प्लस 2y मायनस 3 टाइम्स z इज इक्वल टू 4 मायनस 2x प्लस 9z इज इक्वल टू सपोज 6 आणि मायनस 5x प्लस y कॉन्स्टंट काही असू द्या, फक्त आपण कन्सेप्ट बघतोय डेफिनेशनचा इज इक्वल टू 0. व्हॉट इज ऑब्झर्वेशन नाव? येस, प्रत्येक इक्वेशन तर लिनियर आहे. ओके, प्रत्येक इक्वेशन लिनियर आहे. या सगळ्यांचा जेव्हा आपण एकत्रितपणे विचार करतो तेव्हा ती काय तयार होते, सिस्टीम ऑफ 3 लिनियर इक्वेशन्स इन 3 व्हेरिएबल्स. नाव व्हॉट इज ऑब्झर्वेशन, आरएचएसला असणारा प्रत्येक कॉन्स्टंट जर 0 असला असता तर आपण काय म्हणलो असतो, ही होमोजिनियस सिस्टीम आहे. व्हॉट इज ऑब्झर्वेशन, आरएचएसला असणाऱ्या प्रत्येक लिनियर इक्वेशनच्या आरएचएसला असणारा कॉन्स्टंट 0 नाही. therefore this forms a non homogeneous system of linear equations in 3 variables and 3 variables म्हणजेच 3 unknowns असेल. ओके, सिमिलरली इफ आय कन्सिडर अनदर एक्झाम्पल, येस, किती इक्वेशन किती अननोन घेऊ शकता, कारण आपल्याला ते सोडवायचं नाहीये, फक्त आपण कन्सेप्ट बघतोय. x1 प्लस x2 प्लस x3 इज इक्वल टू 0 सपोज, minus 2 times x1 plus 4 times x3 is equal to minus 1 suppose. Similarly, x1 minus x2 plus x3 is equal to 4 suppose, and x2 plus 3 times x3 is equal to 0 suppose. What is observation? Yes, प्रत्येक इक्वेशन लिनियर आहे. जेव्हा आपण या सगळ्या लिनियर इक्वेशनचा एकत्रितपणे विचार करणार तेव्हा ही काय तयार होणार, सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन. नाउ या सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन मधल्या आरएचएस ऑब्झर्व करा. प्रत्येक इक्वेशनच्या आरएचएस जर 0 असतील तर आपण म्हणणार होमोजिनियस. प्रत्येक इक्वेशनच्या आरएचएस 0 आहे का, नाही. therefore this is nothing but non homogeneous system of 4 linear equations in 3 variables. ही 3 व्हेरिएबल्स आणि 4 इक्वेशन्स असणारी नॉन होमोजिनियस सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन्स आहे. गेटिंग दिस? ओके, व्हेरी सिंपल डेफिनेशन. नाउ वी हॅव टू सी अनदर डेफिनेशन. डेफिनेशन लक्षात येते का? व्हेरी सिंपल डेफिनेशन्स दॅट ऑल डेफिनेशन्स आर इम्पॉर्टंट. सगळ्या डेफिनेशन्स ॲज पर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा हे सगळ्या टर्म्स आपल्याला पुढे भेटणार आहेत. जे जे काही काही पुढे लागणार आहे ते सगळं आपण अगोदरच डिफाईन करून घेत आहोत. ओके, नाउ पुढची डेफिनेशन आहे trivial solution. What trivial solution? What is definition? Very simple thing. If all the solutions of system of linear equations प्रत्येक डेफिनेशन डिफाइन साठी पण विचारू शकतात, शिवाय प्रत्येक डेफिनेशनवर ऑब्जेक्टिव्ह पण चांगल्या प्रकारे तयार करता येऊ शकतात. इफ ऑल द सॉल्युशन्स ऑफ सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन्स आर 0 then that solution is called as
is called as a trivial solution. Okay, very simple, straightforward definition. If all the solutions of a system of linear equations are zero, जर दिलेल्या सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशनचे सगळेच्या सगळे सोल्युशन्स जर झिरो असतील, सिस्टीम होमोजिनियस असू द्या किंवा सिस्टीम नॉन होमोजिनियस असू द्या, जर दिलेल्या सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन्सचे सगळेच्या सगळे सोल्युशन जर झिरो असतील तर त्या पर्टिक्युलर सोल्युशनला आपण ट्रिवियल सोल्युशन असं म्हणतो. अँड दॅट सिस्टीम इज सेट टू पजेस किंवा सेट टू हॅव ट्रिवियल सोल्युशन्स. ठीक आहे, म्हणजे एखादी सिस्टीम ट्रिवियल सोल्युशन आहे का नाही बघण्यासाठी काय करावं लागेल, त्या सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशनचे सोल्युशन्स काढावे लागतील. जर त्या सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशनचे सगळेच्या सगळे सोल्युशन्स झिरो येत असतील तर त्या पर्टिक्युलर सोल्युशनला आपण ट्रिवियल सोल्युशन असं म्हणणार आहोत. ओके, व्हेरी सिंपल डेफिनेशन. दॅट इज एखादी सिस्टीम मी सोडवतोय, दॅट इज एस म्हणजे सोल्युशन सेट ऑफ द सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन इज इक्वल टू 0 0 0 अप टू सो ऑन. म्हणजेच ज्यावरती सोल्युशन सेट एस मध्ये सगळे एलिमेंट झिरो आहेत त्यावरती काय दिलेल्या सिस्टीमचे सगळे सोल्युशन झिरो आहेत, म्हणजेच दिलेली सिस्टीम ही दिलेल्या सिस्टीमचं सोल्युशन हे ट्रिवियल सोल्युशन आहे. गेट इन दिस. ओके, नेक्स्ट डेफिनेशन. नॉन ट्रिवियल सोल्युशन. ओके, व्हेरी सिंपल डेफिनेशन. नावाचं डेफिनेशन आहे, काय असेल सांगा बरं. जर सगळेच्या सगळे सोल्युशन्स हे झिरो असतील तर त्या सोल्युशनला आपण ट्रिवियल सोल्युशन असं म्हणणार. एक्झॅक्ट कॉन्ट्रास्ट, जर दिलेल्या सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशनचं एखादं जरी सोल्युशन नॉन झिरो असेल तर त्या पर्टिक्युलर सोल्युशनला आपण नॉन ट्रिवियल सोल्युशन असं म्हणणार. म्हणजे डेफिनेशन काय करता येईल, द सोल्युशन विच इज नॉट ट्रिवियल, द सोल्युशन विच इज नॉट ट्रिवियल इज कॉल्ड एज अ नॉन ट्रिवियल सोल्युशन. असं सोल्युशन की जे ट्रिवियल नाही. ओके, असं सोल्युशन की जे ट्रिवियल नाही त्याला आपण नॉन ट्रिवियल सोल्युशन असं म्हणतात. ओके, म्हणजे जर दिलेल्या सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशनचं एखादं जरी सोल्युशन नॉन झिरो आलं, सगळे झिरो आले तर त्याला म्हणणार आपण ट्रिवियल सोल्युशन. आणि अदर दॅन दिस सोल्युशन म्हणजेच सगळे झिरो सोडून एखादं जरी सोल्युशन नॉन झिरो आलं तर त्या पर्टिक्युलर सोल्युशनला आपण नॉन ट्रिवियल सोल्युशन असं म्हणणार आहोत. ठीक आहे, नॉन ट्रिवियल सोल्युशन. ओके, लेट अस सी नेक्स्ट डेफिनेशन. पुढची डेफिनेशन काय बघूयात. दिस ऑल डेफिनेशन्स आर इम्पॉर्टंट. सगळ्या डेफिनेशन्स डिफाईन म्हणून विचारू शकतात किंवा या प्रत्येक डेफिनेशनवर एखादा चांगला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन पण तयार करता येऊ शकतो. ठीक आहे, लेट अस सी नेक्स्ट डेफिनेशन. दॅट इज अ इक्विव्हॅलंट systems of linear equations. Okay, very simple definition. Definition काय बघूयात. Define equivalent system of linear equation असा क्वेश्चन येऊ शकतो. काय डेफिनेशन आहे, two or more systems of linear equations are said to be equivalent systems of linear equations if they have same solution set. Okay, very simple definition. Two or more system of linear equations are said to be equivalent system of linear equations if they have the same solution set. जर त्या सगळ्या सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशनचा सोल्युशन सेट हा सेम असेल तर त्या सगळ्या सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन्सला आपण इक्विव्हॅलंट सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन्स असं म्हणणार. ओके, टू ऑर मोर सिस्टीम्स ऑफ लिनियर इक्वेशन्स आर सेड टू बी इक्विव्हॅलंट सिस्टीम्स इफ दे हॅव द सेम सोल्युशन सेट. तर दोन्हीही सिस्टीम किंवा दोनपेक्षा जास्त सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशनचे सगळेच्या सगळे सोल्युशन्स सेम असतील, म्हणजेच
त्या सगळ्या सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशनचा सोल्युशन सेट जर वन अँड द सेम असेल दॅट देन वी कॅन से दॅट ऑल सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन्स आर इक्विव्हॅलंट सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन्स. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज एखादी सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन मी सोडवली, त्याचा सोल्युशन सेट S1 इक्वल टू काहीतरी आलाय 1 2 3, म्हणजे x इक्वल टू 1 आहे, y इक्वल टू 2 आहे आणि z इक्वल टू 3 आहे. समजा दुसरी एखादी सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन मी सोडवली, त्याचा पण सोल्युशन सेट काहीतरी आला x1 इक्वल टू 1, x2 इक्वल टू 2 आणि x3 इज इक्वल टू 3. व्हॉट इज ऑब्झर्वेशन? सिस्टीम 1 आणि सिस्टीम 2 या दोन्हीही सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशनचे जे काही सोल्युशन सेट आहेत, जे काही सोल्युशन्स आहेत ते सेम आहेत. म्हणून आपण काय म्हणू शकतो दॅट टू सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन्स आर इक्विव्हॅलंट सिस्टीम्स ऑफ लिनियर इक्वेशन्स. ठीक आहे, समजा असं असेल तर काय होईल पहा बरं. समजा S1 इक्वल टू एखादा सोल्युशन सेट आला 1 2 3 आणि दुसरी एखादी सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन मी सोडवली आणि त्या दुसऱ्या सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशनचा सोल्युशन सेट काहीतरी आला 2 1 3. व्हॉट इज ऑब्झर्वेशन नाव? येस, हे दोन सोल्युशन सेट इक्वल आहेत का इक्वल? येस, इथं पहिल्या व्हेरिएबलची व्हॅल्यू x ची व्हॅल्यू 1 आहे, इथं y ची व्हॅल्यू 2 आहे आणि इथं z ची व्हॅल्यू 3 आहे आणि इथं x1 ची व्हॅल्यू 2 आहे, x2 ची व्हॅल्यू 1 आहे आणि x3 ची व्हॅल्यू 3 आहे. हे दोन सेट 1 2 3 2 1 3 हे दोन्ही सेट जर विचारात घेतले तर हे दोन्ही सेट समान आहेत. पण जेव्हा आपण यांचा सोल्युशन सेट म्हणून विचार करतो तेव्हा इथं x ची व्हॅल्यू पहिल्या व्हेरिएबलची व्हॅल्यू 1 आहे आणि इथं पहिल्या व्हेरिएबलची व्हॅल्यू 2 आहे. म्हणजे हे दोन्हीही सेट सोल्युशन सेट हे समान नाही आहेत. म्हणून या दोन सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन्स या इक्विव्हॅलंट सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन्स होणार नाही आहेत. ठीक आहे, म्हणजे टू सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन्स आर सेड टू बी इक्विव्हॅलंट इफ अँड ओनली that all or that two system of linear equations have same solution set or same solutions. Getting this? Okay, these are this is the simple definition of a equivalent system of linear equation. Getting this? Okay, now thus in this particular lecture we seen all the important definitions which are used in this particular topic, that is a solution of system of linear equations. These all definitions are important as per exam point of view. या सगळ्या definitions as a exam point of view सुद्धा महत्त्वाच्या असतील. डिफाइन म्हणून विचारू शकतात किंवा या सगळ्या डेफिनेशन्सच्या आधारे या सगळ्या डेफिनेशन्स आपल्याला जेव्हा आपण एक्झाम्पल सोडवणार आहोत तेव्हा या सगळ्या डेफिनेशन्स आपल्याला भेटणार आहेत. ओके, सो लेट अस कन्क्लूड टुडेज लेक्चर. हॅव अ नाईस टाइम.